Microbes in human welfare. एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन चं लेसन आपण स्टार्ट केलं. त्याच्यामध्ये मायक्रोब्सचे रिलेटेड आपण पार्ट स्टडी करून राहिलो है ना. त्याच्यामध्ये मायक्रोब्स इन द प्रिपरेशन ऑफ द फूड किंवा आपण त्याला इंडिजिनियस फूड प्रिपरेशन असे टॉपिक्स डिस्कस केले ते डेअरी इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतरचा पार्ट आहे रोल ऑफ द मायक्रोब इन द इंडस्ट्रियल प्रोडक्शन. जेव्हा जेव्हा इंडस्ट्रियल प्रोडक्शनचा वडील पहा तर एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की मायक्रोब्स कॅन बी यूज फॉर द इंडिजिनस फूड. आपण घरगुती प्रोडक्शन करता सुद्धा वापर करतो आणि त्याच्याकरता वेल इक्विप लॅबोरेटरीची आपल्याला गरज नाही पडत, कोणत्या न्यूट्रिएंट मिडियमची गरज नाही पडत. एअरबॉर्न मायक्रोब असतात, ऑटोमॅटिकली फर्मेंटेशन परफॉर्म करतात. आता फर्मेंटेशन काय हे सगळं आपण डिस्कस केलं आहे, रेस्पिरेशनमध्ये पाहिलं होतं. आणि तसंही फर्मेंटेशनचा बेसिक मिनिंग लक्षात घ्या, केमिकल चेंज ब्रॉट अबाउट बाय ऍक्टिव्हिटी ऑफ द मायक्रोब इन द फूड, दॅट इज फर्मेंटेशन. मग इथं जर तुम्हाला इंडस्ट्रियल प्रोडक्शन आहे म्हणजे यू आर गोइंग टू प्रोड्यूस द लार्ज स्केल प्रोडक्शन. एखादा फूड प्रोडक्ट आहे, एक तर तुम्हाला त्यांची क्वांटिटी जास्त प्रमाणात मिळवायची आहे. कशा करता? टू सप्लाय द होल रेस, पूर्ण पॉप्युलेशनला सप्लाय करायची आहे. सेकंडली तुम्हाला क्विक प्रोडक्शन करायचं आहे म्हणजे तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन करायचं आहे. दॅट इज द इंडस्ट्रियल. मग याच्याकरता टेक्निक तीच आहे, फर्मेंटेशन. कोण परफॉर्म करणार आहे? मायक्रो ऑर्गॅनिझम असं आहे, मग तो बॅक्टेरिया असो, प्रोटोझोआ असो, फंगस असो का आणखी कोणता. फक्त केलं काय जाते, एक लॅबोरेटरीमध्ये इक्विपमेंट वापरतात. दिस इज द फर्मेंटर. काय म्हणायचं त्याला? फर्मेंटर नाव द्यायचं तुम्हाला. आणि या फर्मेंटरच्या सहाय्यानं इंडस्ट्रियल प्रोडक्शन मध्ये असे वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवले जातात. अल्कोहोलिक बेवरेज, ऑर्गॅनिक ऍसिड्स, व्हिटॅमिन, अँटीबायोटिक्स, एन्झाईम आणि एक प्लांट हार्मोन आहे गिब्रेलिन. प्रत्येकाचं सिग्निफिकन्स तुम्हाला माहित पाहिजे आणि एक्झाम्पल्स एवढंच या टॉपिकमध्ये तुम्हाला विचारणार आहे. आता एक्झाम्पल आपण बघूया. व्हॉट आर द बेवरेज? बेवरेज म्हटलं म्हणजे दीज आर द लिक्वर्स, एनिथिंग, एनी सबस्टन्स विच आर यूज फॉर द ड्रिंकिंग पर्पज. इट इज कॉल्ड एज दी बेवरेज. मग त्या बेवरेजमध्ये जर समजा अल्कोहोल हा प्रोडक्ट असेल तर त्या अल्कोहोलिक प्रोडक्शन म्हणायचं आहे किंवा अल्कोहोलिक बेवरेज म्हणायचं आहे. इट इज नॉट नेसेसरी दॅट ऑल द ड्रिंक्स कंटेन दी अल्कोहोल, बट दे आर यूज फॉर द ड्रिंकिंग पर्पज, सो दे आर बेवरेज, दे आर द लिक्वर्स. मग आता याच्यामध्ये एक्झाम्पल वगैरे तुम्ही घेऊ शकता. कॉफी आहे, बियर आहे, वाईन आहे, विस्की आहे, रम. ठीक आहे. आता याच्यात लक्षात काय ठेवायचं आहे की प्रोडक्शन करताना फर्मेंटेशन कसं परफॉर्म केलं जाते. आता ऍक्च्युली ही एक लॅबोरेटरी टेक्निक आहे. पहा, याच्याकरता एक एक्सपर्ट लेबर प्रेझेंट राहतात, ज्याला आपण मजूर म्हणतो है ना. हे की घरगुती प्रोडक्शनची गोष्ट नसतं. तर या ठिकाणी महत्वाचं आहे, समजा आपण एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी बियर प्रोडक्शन. बेसिक प्रोसेस कोणते आहेत पहा? माल्टिंग, मॅशिंग अँड फर्मेंटेशन. आता समजा आपल्याला प्रोडक्शन करता वापरायचं आहे बार्ली. एक प्लांट आहे, त्या प्लांटचा जो पार्ट असेल समजा ग्रासेस फॅमिली मधला आहे, बार्ली जव ज्याला म्हणतो आपण. तर याला काय करतात पहा? माल्टिंग. म्हणजे सगळ्यात पहिले तर याला जसं आपण मठ असते भिजू घालतो आपण रात्रभरापर्यंत, त्याला कोंब येईपर्यंत, त्याला मॅल्टिंग प्रोसेस म्हणतात. नंतर त्याची एक पेस्ट बनवली जाते, त्याला मॅशिंग म्हणतात. ठीक आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये अप्लाय करतात मायक्रोब्स. कशाला ऍड करतात? मायक्रोब. आणि हे मायक्रोब नॅचरली काय करतात? फर्मेंटेशन. आणि लक्षात ठेवा, फर्मेंटेशन इज नथिंग बट अनएरोबिक रेस्पिरेशन. काय आहे? अनएरोबिक रेस्पिरेशन. आणि याचे बाय प्रोडक्ट असतात विद्यार्थी मित्रांनो, इथिल अल्कोहोल आणि CO2. हा तर निघून जाईल. राहिलं काय? इथिल अल्कोहोल. तर या अल्कोहोल पासूनच जो प्रोडक्ट तुमचा बनला दॅट विल बी दी अल्कोहोलिक बेवरेज. ठीक आहे. फक्त फरक असा आहे की हे जे वाईन आणि बियर असतं याच्यामध्ये डिस्टिलेशनची प्रोसेस नसते. डिस्टिलेशन म्हणजे काय? तर त्या प्रोडक्टला हाय टेम्परेचरला बॉईल केलं जातं, त्याच्यामधला वॉटरचा पार्ट हा निघून जातो, पूर्ण इव्हॅपोरेट होऊन जातो आणि जो प्रोडक्ट राहील नेट त्याला आपण डिस्टिल प्रोडक्ट म्हणतो. तर हे ज्या दोन गोष्टी केल्या जातात, दे आर प्रोड्यूस विदाउट डिस्टिलेशन
आणि जे वाईन प्रोडक्शन केलं जाईल, सॉरी विस्की प्रोडक्शन केलं जाईल, त्याच्यामध्ये डिस्टिलेशनची प्रोसेस इन्व्हॉल्व असते. ठीक आहे, इथं आपल्याला काही कोणत्या इंडस्ट्रीकडे वळायचं नाही आहे. इथं फक्त बेसिक बिव्हरेज म्हणजे काय, तर लिक्वर्स. कोणती टेक्निक आहे, फर्मेंटेशन. कोण परफॉर्म करते, मायक्रो ऑर्गॅनिझम. बेसिक कोणता, ते एक्झाम्पल लक्षात ठेवायच्या ठिकाणी ईस्ट. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे ऑर्गॅनिक ऍसिड्स. पहा, ऑर्गॅनिक ऍसिडचा आपल्या सेलमध्ये काय रोल असतो, तर ऑर्गॅनिक ऍसिड म्हटलं का इट इज मेड अप ऑफ कार्बोक्सिलिक ग्रुप्स, सीओच असेल का नाही. आणि या ऑर्गॅनिक ऍसिड पासून तयार होतात अमिनो ऍसिड्स. अँड वी नो दॅट अमिनो ऍसिड्स फॉर्म फर्दर दी प्रोटीन्स, अँड प्रोटीन्स आर दी बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द होल बॉडी. म्हणजे एक सिंपल यूज जर आपण पाहिला, कोणत्याही प्रकारचा टेक्स्टबुकचा वापर न करता, तर व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड. दे आर द मेन कंपोनंट ऑफ दी अमिनो ऍसिड किंवा प्रोटीन. आणि प्रोटीन आहे तर आपल्या बॉडीमध्ये मग मसल्स आहेत किंवा बॉडीचे वेगवेगळे पार्ट तयार होऊ शकतात. हा एक सिग्निफिकन्स घेऊ शकता. मग आता असे कोणकोणते ऑर्गॅनिक ऍसिड इंडस्ट्रियल लेवलला तयार केले जातात, तर त्याचे काही एक्झाम्पल्स तुमच्या पुस्तकात दिले तेवढे बघून घ्या. सायट्रिक ऍसिड, जनरली जे फ्रुट्स राहतात, आंबट पदार्थ, त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड प्रेझेंट राहते. तर इट इज ऑब्टेन फ्रॉम द बॅक्टेरिया दॅट इज एस्परजिल्लस नायगर. ठीक आहे, फंगस. ग्लिकोनिक ऍसिड एस्परजिल्लस नायगर आहे. फ्युमारिक ऍसिड रायझोपस अरायझस. ठीक आहे, आणि ऍसिटिक ऍसिड म्हणजे ऍसिटोबॅक्टर ऍसिडी. हा बॅक्टेरिया आहे, हे फंगस आहेत. थोडस लक्षात घ्या. एक्झाम्पल, आता याचे जर सिग्निफिकन्स पाहिले आपण, तर सायट्रिक ऍसिड इट इज यूज फॉर द कन्फेक्शनरी. आता ऍक्च्युली कन्फेक्शनरीचा अर्थ होतो स्वीटनर्स. ठीक आहे, परंतु हा ऍक्च्युली प्रोडक्ट कशामध्ये आढळतो तुम्हाला, तर ज्या ठिकाणी आंबट पदार्थ असतात, जे फ्रुट्स असतात, आणि त्याच्यापासून व्हिटॅमिन सी आपल्या बॉडीला मिळतं, विच इज व्हेरी व्हेरी निडेड टू इन्क्रीज द इम्युन पॉवर. इम्युनिटी करता सध्या महत्वाचं काय, सायट्रिक ऍसिड. त्यानंतर ग्लुकॉनिक ऍसिड इज यूज फॉर द मेडिसिनल पर्पज. कॅल्शियम आयनला सोल्युबल, त्याची सोल्युबिलिटी वाढवण्याकरता कशाचा वापर केला जातो, तर ग्लुकॉनिक ऍसिड. त्यानंतर फ्युमारिक ऍसिड इट इज यूज इन द रेझिन प्रोडक्शन. आणि एक आहे ऍसिडिक ऍसिड इज कॉल्ड एज द व्हिनेगर. जनरल ऍसिडिक ऍसिड आपल्या बॉडीमध्ये सुद्धा प्रेझेंट राहतं. तर अशा पद्धतीचे याचे काही सिग्निफिकन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. दॅट इज ऑर्गॅनिक ऍसिड प्रोडक्शन. त्याच्यानंतर बघूया आपण व्हिटॅमिन प्रोडक्शन. Then microbes in the vitamin production, antibiotic, enzyme and gibberellin. Vitamin production. What are the vitamins? These are the nutrients, type of the nutrient. पण यात डिफरन्स असा आहे, these are the organic nitrogenous compound. केमिकली जर पाहिला आपण तर तो एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ऍक्च्युली ऑर्गॅनिक ऍसिड्स असतात. व्हिटॅमिन म्हणजे ऍसिड आहे, बट दे आर निडेड फॉर द जनरल बॉडी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आणि याची रिक्वायरमेंट जी आहे ती एकदम कमी राहते. मायक्रो न्यूट्रिएंट्स मध्ये तुम्ही व्हिटॅमिन घेऊ शकता. मिनिमम क्वांटिटीमध्ये बॉडीची रिक्वायरमेंट असेल, पण तेवढं जरी प्रमाण कमी होत असेल बॉडीमध्ये, देन इट लीड टू द सेव्हरल डिसीजेस, सेव्हरल डेफिशियन्सीज इन द बॉडी. म्हणून त्याला आपण म्हणतो असतो व्हेरी इम्पॉर्टंट मायक्रोन्यूट्रिएंट दॅट इज द व्हिटॅमिन. ओके, तर हा झाला त्याचा पार्ट. आता याच्यातले ऍक्च्युली जे व्हिटॅमिन बॉडीमध्ये प्रेझेंट राहतात दॅट इज दी व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई अँड के. यापैकी जे व्हिटॅमिन बी आणि सी आहेत, दीज आर दी वॉटर सोल्युबल, अँड ए, डी, ई अँड के दीज आर दी फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स. म्हणजे सफिशियंट अमाऊंट जर आपल्या बॉडीमध्ये फॅट्स असतील तर त्या ठिकाणी या व्हिटॅमिनचं सिंथसिस घडेल, ए, डी, ई, के. आणि जर समजा वॉटरची क्वांटिटी तर प्रत्येक बॉडीमध्ये आहे, तर त्याच्याकरता कोणते व्हिटॅमिन्स असतील, बी आणि सी. आणि प्रत्येक व्हिटॅमिनचं एक स्वतःचं सिग्निफिकन्स असतं पहा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता इथं आपण पर्टिक्युलर जे आपल्याला
सिलेबसमध्ये एक्झाम्पल्स विचारतात की या व्हिटॅमिनचं प्रोडक्शन कोणत्या मायक्रोब पासून होते. आपला टॉपिक तोच आहे, मायक्रोब्स इन द इंडस्ट्रियल प्रोडक्शन. व्हिटॅमिन बनवतात कसा, ती प्रोसिजर आपल्याला नाही आहे आणि ती सध्या कामही नाही त्याचं आपल्याला. इथं पहा काही 3 एक्झाम्पल दिले आहेत. व्हिटॅमिन B2 प्रोड्यूस बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट इज न्यूरोस्पोरा गॉसिपी. आणखी एक एक्झाम्पल आहे एरिमोटिशियम ॲशबाय. व्हिटॅमिन B12 सिडोमोनास डिनायट्रिफिकन्स. व्हिटॅमिन C ॲस्परजिल्लस नायगर. ठीक आहे. आता ऍक्च्युली व्हिटॅमिन B2 म्हणजे काय, तर इट इज द रायबोफ्लेविन. ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता येतो, तर रायबोफ्लेविन नावाचा. आणि याचं महत्व काय असतं पहा, तर इट इज हेल्प इन द सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे जी मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये जी जनरल प्रोसिजर घडतं आपल्या सेलमध्ये, ब्रेकडाऊन ऑफ द कॉम्प्लेक्स फूडची, तर त्याच्याकरता व्हिटॅमिन B2 ची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता, जर या व्हिटॅमिनची डेफिशियन्सी असली तर त्या सेलमध्ये किंवा त्या पर्सनमध्ये एनर्जी प्रोडक्शन तेवढी होणार नाही, पाहिजे तेवढ्या कॅलरीज त्या पर्सनला मिळणार नाहीत, अँड दॅट पर्सन बिकम व्हेरी व्हेरी वीक. B12 इट इज रिलेटेड विथ दी ब्लड फॉर्मेशन. म्हणजे पर्टिक्युलरली जर आपण पाहिलं तर RBCs, ज्या रेड ब्लड सेल्स राहतात त्याला तयार करण्यासाठी व्हिटॅमिन B12 ची म्हणजे रिक्वायरमेंट असते. फोलिक ऍसिड, ज्या पर्सनमध्ये अनिमिया असेल किंवा ब्लडची डिफिशियन्सी असेल, पर्टिक्युलरली फिमेल्समध्ये, डॉक्टर त्यांना ऍडवाइस करतो की यू टेक द फॉलिक ऍसिड टॅबलेट्स. तर त्या फॉलिक ऍसिड म्हणजे काय, तर इट इज द सोर्स ऑफ व्हॉट, इट इज द सोर्स ऑफ व्हिटॅमिन B12. ठीक आहे. आता हे इंडस्ट्रियल प्रोडक्शनची याची गरज काय पडत असेल, तर अमॉंग दीज व्हिटॅमिन दॅट इज ABCDEK ऑफ दीज ओनली व्हिटॅमिन D इट इज प्रोड्यूस इन द बॉडी. हा नॅचरली आपल्या स्किन मध्ये सिंथसाइज होतो. तुम्हाला माहित असेल की द स्किन ऑफ ह्युमन बीइंग इट इज मेड अप ऑफ मेलानिन पिगमेंट, अँड व्हेन इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द सनलाइट, त्याचा बेनिफिट काय असतो, तर व्हिटॅमिन D सिंथसाइज केला जाते. मग देन व्हॉट अबाउट द रिमेनिंग व्हिटॅमिन्स, दे आर नॉट डायरेक्टली सिंथसाइज विद इन द बॉडी. मग रिक्वायरमेंट तर आहे पण बॉडी तयार नाही करत. मग काय केलं जाईल, वी हॅव टू टेक इन द फॉर्म ऑफ सप्लिमेंट. तुम्हाला बाहेरून कुठून तरी ते कन्झ्युम करावं लागतील. आणि यासाठीच या व्हिटॅमिनचं प्रोडक्शन लॅबोरेटरीमध्ये किंवा इंडस्ट्रियल प्रोडक्शन त्या लेवलला केलं जातं. ठीक आहे. तर हा झाला कोणता, व्हिटॅमिन B2 अँड B12. B12चं सिग्निफिकन्स काय, अनिमिया आणि नर्वस इंजुरी ज्या राहतात तर त्या या व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे होतात. सो ब्लड फॉर्मेशन, RBCs, दे इन्क्लूड द व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन C जर अब्सेंट असेल तर त्या पर्सनमध्ये स्कर्वी नावाचा डिसीज होतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं तुम्हाला. ऑप्टेड फ्रॉम द ऍस्परजिलस नायगर, आणि याचा जो सोर्स असतो तो कोणता आहे, ऍस्कॉर्बिक ऍसिड. ऍक्च्युली व्हिटॅमिन म्हणजे आपल्या बॉडीतले ऑर्गॅनिक नायट्रोजिनियस कंपाऊंड, म्हणजे ऍक्च्युली ऑर्गॅनिक ऍसिडच आहेत. म्हणजे तुम्ही समजू शकता की हाऊ ऑर्गॅनिक ऍसिड्स अँड केमिकल्स प्रेझेंट इन द सेल, बायोमॉलिक्यूल, हाऊ दे आर इम्पॉर्टंट फॉर अस. ठीक आहे. म्हणूनच आपल्या बॉडीमध्ये अशा टाईपचे प्रोडक्शन करण्याची गरज असतं, आणि जे आपण नॅचरली बनवत नाही त्याला इंडस्ट्रियलच्या थ्रू आपण काय करतो, बनवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया आपण एन्झाईम प्रोडक्शन, मायक्रोब्स इन अँटीबायोटिक प्रोडक्शन. एक कॉमन वर्ड मधला आपण यूज करतो अँटीबायोटिक, अँड वी नो दॅट इट इज द मेडिसिनल वर्ड है ना. जेव्हा क्लिनिक पर्पज करता हा शब्द वापरला जातो अँटीबायोटिक. जनरली कोणतंही इन्फेक्शन हो, कोणत्याही टाईपचं इन्फेक्शन जेव्हा आपल्याला होतं, देन वी टेक दी अँटीबायोटिक्स. ठीक आहे. मग आता ऍक्च्युली अँटीबायोटिक म्हणजे काय, हिअर बायोटिक्स मीन्स एनिथिंग विच इज ऑप्टेन फ्रॉम द बायोलॉजिकल सोर्स. बायोलॉजिकल एजंट्स मायक्रो ऑर्गॅनिझमच्या थ्रू जे आपण मिळवतो त्याला आपण बायोटिक्स म्हणतो. ठीक आहे. आणि अँटीबायोटिक म्हणजे काय, विच वर्क अगेन्स्ट लाईव्ह एजंट. एका मायक्रो ऑर्गॅनिझमचं प्रोडक्ट दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला इनहिबिट करते किंवा प्रिव्हेंट करते, दॅट इज अँटीबायोटिक. म्हणून त्याला मराठीमध्ये आपण प्रतिजैविके म्हणतो. आणि याचं मिनिंग काय होते, प्रोडक्ट ऑफ सर्टन मायक्रोब्स. एका मायक्रो ऑर्गॅनिझम पासून एखादा प्रोडक्ट आपण बनवला
है ना, एखादं केमिकल त्याच्यापासून तयार मिळालं असेल, झालं असेल. सो प्रोडक्ट ऑफ सर्टन मायक्रोब्स विच इनहिबिट म्हणजे टू स्टॉप, टू प्रिव्हेंट, टू अवॉइड ग्रोथ ऑफ अदर मायक्रोब. दुसऱ्या मायक्रोबच्या ग्रोथला तो इनहिबिट करेल, त्याला म्हणायचं तुम्हाला अँटीबायोटिक. लक्षात येतं काय? आता एक्झाम्पल पहा तुम्ही लक्षात घेण्याकरता. इथं काही पुस्तकाच्या नुसार आपण एक्झाम्पल दिले आहेत. हिअर देर आर सम अँटीबायोटिक्स अँड हिअर देर आर द मायक्रोबियल सोर्स. ज्या मायक्रोब पासून हे मिळवले जातात ते अँटीबायोटिक आहेत. फॉर एक्झाम्पल क्लोरोमायसेटिन कोणत्या बॅक्टेरियापासून तयार केला जातो, तर स्ट्रेप्टोमायसिस सेरेवेसी. स्ट्रेप्टोमायसिस सिरेवेसी लक्षात राहील. मग आता हा झाला त्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून तयार झालेला अँटीबायोटिक. तर जेव्हा आपण याला कन्झ्युम करू तेव्हा हा या बॅक्टेरियाला अवॉइड नाही करणार, कारण हा त्या बॅक्टेरियाचा सोर्स त्याच्यापासून मिळवला आहे. पण हा दुसऱ्या एखाद्या कोणत्या तरी बॅक्टेरियाला काय करते, अवॉइड करते. याची डिस्कव्हरी, याचा रिसर्च एक्सपर्ट लोक करतात आणि नंतर डिसाईड करतात की कोणत्या इन्फेक्शन करता कोणतं अँटीबायोटिक घेतलं जाईल. एरिथ्रोमायसिन ऑप्टेन फ्रॉम स्ट्रेप्टोमायसिस एरिथ्रियस. सगळे बॅक्टेरियाज आहेत. पेनिसिलियम म्हटलं, स्ट्रेप्टोमायसिस म्हटलं, त्यानंतर स्ट्रेप्टोमायसिस किती स्पीसीज आहेत. पेनिसिलिन एक फेमस अँटीबायोटिकचं एक्झाम्पल आहे पहा. त्यानंतर आहे स्ट्रेप्टोमायसिन. तर अशा पद्धतीचे हे काय झाले, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचे सोर्स पेनिसिलियम क्रिसोजिनम अँड स्ट्रेप्टोमायसिस ग्रायसियस. ठीक आहे. आता याचा यूज काय असतो पहा. दीज आर यूज टू प्रिव्हेंट सर्टन इन्फेक्शन्स लाईक प्लेग, सगळ्यांचा परिचित आहे हा. त्यानंतर व्हुपिंग कफ, याला ऍक्च्युली डांग्या खोकला म्हणतो. म्हणजे त्या पर्सनला डीप कफ येत असेल जर खूप सारा आणि खूप आवाज पण येतो त्या कफिंगच्या दरम्यान, त्याला व्हुपिंग कफ म्हणतात. हे ऍक्च्युली इन्फेक्शियस आहे आणि ज्या बॅक्टेरियामुळे हे इन्फेक्शन होतं त्या बॅक्टेरियाला प्रिव्हेंट करण्याकरता काही अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. डिप्थेरिया, इट इज द इन्फेक्शन ऑफ थ्रोट. श्वास घ्यायला अडथळा येतो विद्यार्थी मित्रांनो. आपल्या घशामध्ये खूप असं ब्लॉकेजेस तयार होतात, त्याला डिप्थेरिया म्हणतो आपण. त्यानंतर लेप्रसी, आपले स्किनमध्ये लेजन्स तयार होतात, फोड, स्किन लेजन्स, फोड तयार होतात खूप सारे. आणि नर्वस इंजुरी सुद्धा होते. तर अशा टाईपचे जे इन्फेक्शियस पार्ट असतात, डिसिजेस राहतात, याला जर प्रिव्हेंट करायचं असेल तर वी आर डिपेंड्स अपॉन व्हॉट, अँटीबायोटिक. म्हणजे सिम्पली तुम्ही म्हणू शकता अँटीबायोटिक आर दोज प्रोडक्ट विच हॅव थेरॅपेटिक यूज, ज्याचा तुम्ही एक उपचार म्हणून वापर करू शकता. ऍक्च्युली अँटीबायोटिकचं वर्किंग कसं असते, हे मेकॅनिझम आपल्याला डिस्कस कसं करता येईल, हे मेडिकल फील्ड मधला पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. पण याचा सिग्निफिकन्स माहीत करून घ्या की इन्फेक्शन कॉज करणारे मायक्रोबच आहेत आणि इन्फेक्शन पासून बॉडीला प्रोटेक्ट करणारे सुद्धा काही मायक्रोबच आहेत. म्हणजे लिव्हिंग एजंटचा यूज आपण हार्मफुल एजंटला किल करण्याकरता वापरतोय, दॅट इज दी अँटीबायोटिक. फार जबरदस्त इन्व्हेन्शन आहे बायोलॉजी मधलं आपल्या. सो दिस इज अबाउट अँटीबायोटिक प्रोडक्शन. मग आता समजा एखादं केमिकल, आपण एखादं अँटीबायोटिक बनवलं, ते जर बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट काम करत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो इट इज अँटीबॅक्टेरियल. आणि ते जर फंगसच्या अगेन्स्ट मध्ये काम करत असेल तर इट इज कॉल्ड एज अँटी फंगल. काही कठीण आहे का त्याच्यामध्ये? सो दीज आर द टाइप्स ऑफ अँटीबायोटिक युज्ड, दॅट इज अँटीबॅक्टेरियल अँड अँटी फंगल. तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स मित्रांनो लक्षात ठेवायचे. मायक्रोब्स इन द एन्झाईम प्रोडक्शन. आता पहा, आपल्याला माहित असेल की एन्झाईम्स म्हटलं का दीज आर कॉल्ड एज दी बायो कॅटलिस्ट्स. कॅटलिस्ट वर्ड आला, इट मीन्स द सबस्टन्स विच जस्ट स्पीड अप द केमिकल रिॲक्शन. तो केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही, फक्त त्या रिॲक्शनचा एक रेट, स्पीड काय करतो, इन्क्रीज करतो, इम्प्रूव्ह करतो. दॅट सबस्टन्स इज कॉल्ड एज कॅटलिस्ट. आणि जो बायोकेमिकल रिॲक्शन मध्ये यूज होईल त्याला बायोकॅटलिस्ट म्हणायचं आहे. सो एन्झाईम्स आर द बायोकॅटलिस्ट विच स्पीड अप द केमिकल reactions
सो दे आर कॉल्ड एज एन्झाईम्स. ऍक्च्युली एन्झाईम म्हणजे काय? एन्झाईम्स आर प्रोटीन इन नेचर. है ना, शक्यतो सेलमध्ये प्रोटीन्स तयार होतात अँड दिस प्रोटीन्स मे ऍक्ट एज द एन्झाईम डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट ऑफ दिस सेल. आता याच्यामध्ये मग टाईप असतात. हा ना, समजा आता बेसिक जर आपण पाहिलं तर 3 टाईपचे फूड मटेरियल्स आहेत. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स, किंवा आपण त्याला लिपिड्स म्हणतो. आणि यांचाच सेलमध्ये काय केलं जाते? ब्रेकडाऊन केलं जाते. मग ब्रेकडाऊनच्या साठी काही पर्टिक्युलर रिॲक्शन्स घडतील, त्याच्याकरता एन्झाईम्स लागतील. सो फॉर ब्रेकडाऊन ऑफ कार्बोहायड्रेट द एन्झाईम्स यूज आर अमायलेज. हिअर देयर इज अ पेप्सिन अँड हिअर देयर इज अ लायपेज. तर हे जे ASE सफिक्स लागून आले पहा, दीज आर कन्सिडर्ड ॲज द एन्झाईम्स. इंडस्ट्रियल लेवलला सुद्धा मॅक्सिमम एन्झाईम्स तयार केले जातात आणि या एन्झाईमचा रोल आपल्या बॉडीमध्ये खूप सारा राहतो पहा. आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या पर्पज साठी सुद्धा एन्झाईम्स यूज केले जातात. तर याचे काही एक्झाम्पल पुस्तकानुसार आपण बघून घ्यायचे आहेत. दीज आर द टाइप ऑफ एन्झाईम्स अँड दीज आर द मायक्रोबियल सोर्स. इन्व्हर्टेज एन्झाईम, पॅक्टिनेज, लायपेज अँड द सेल्युलेज ऑप्टेन फ्रॉम द सॅक्रोमायसिस सेरेडेसी, याला आपण ईस्ट म्हणतो. त्यानंतर पॅक्टिनेज यूज फ्रॉम द स्क्लेरोशियाना लिबर्टिन किंवा ऍस्परजिल्लस नायगर. लायपेज ब्रेकडाऊन ऑफ द फॅट्स, सेल्युलोजला डायजेस्ट करण्याकरता सेल्युलोज. पॅक्टिनेज पेक्टिन पॉलिसेक्रेटचा टाईप आहे जो सेल वॉलमध्ये प्रेझेंट राहतो. ठीक आहे. आणि इन्व्हर्टेड जो आहे हा कार्बोहायड्रेटच्या डायजेशन करता हेल्प करते. तर अशा पद्धतीचे एन्झाईम्स आणि त्याचा रोल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. या लेसनमध्ये मित्रांनो तुम्हाला एक्झाम्पल्स आवश्यक आहेत आणि हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील आणि पाठ करावं लागतील.